इकडे कसं काय आलतं इकडे घाट फिरायला घाट तर मंडळी, आज होता एक स्पेशल दिवस म्हणजे बायकोचा वाढदिवस. तर मग ठरलं देवदर्शन करायचं. लगेच गाडीची टाकी फुल केली आणि निघालो आदमापूर बाळूमामाला. मेव्हणे सरकारांनी बायकोची चर्चा झाली. आमच्या मेव्हणे सरकारांनी कधीच बाळूमामाचं मंदिर पाहिलं नव्हतं आणि बायकोची इच्छा तिकडेच जायची. तर ठरलं मग बाळूमामाला जायचं. खूप वर्ष झाली मेव्हणे सरकारांची इच्छा होती बाळूमामाला जायची, पण तसं घडून येत नव्हतं. म्हणून आज निघालोच. तर हे आमच्या मेव्हण्याचं बारकं कार्टून. मला म्हटलं, मामा आम्ही तुमच्याच गाडीवर बसणार. पुढे आल्यावर आमच्या नेहमीच्या मेंबरने गाठलं आम्हाला. कुठं चाललंय की ह्यो पाऊस काय सोडत नाही आम्हाला. जरा पुढे गेल्यावर बायकोला म्हटलं कुरकुरे घे, कारण हिला जर भूक लागली तर लई चिडचिड करते आणि मग माझं डोकं खाते. तर आमचं हे बारकं कार्टून बब्या कुरकुरे बघितल्यावर ऐकते होय. आत्तूकडून एक पुडा घेतलंच. मग काय, कुरकुरेचा एक घास मी आणि एक घास बायको असं करत पुडा हळूहळू मोकळा केला. बघा किती प्रेम गाडी मारताना. खायला येत नाही हो, म्हणून हा खटाटोप. कसाही नशीब माझं. मग इथून हा छोटा घाट आहे. वरून तर सगळीकडे हिरवं हिरवं दिसते. इकडे कसं काय आलतं इकडे घाट फिरायला घाट. घाटात थोडं एक 10-15 फोटो काढले आणि निघालो. बायको म्हणली, आता गाडी तुमची बायको मारणार. बाई म्हणलं, नीट मार. स्कूटी परफेक्ट मारत्या ती, तरी पण ही गाडी मारत्या काय बघू म्हटलं. घाटात गाडी आहे आणि हिला ब्रेक काय माहिती गाडीचा आहे. आता माहित केला ब्रेक माहित नाही म्हणून सांगायचं का नाही मला. माझी तुझ्या डाव्याचं सत्य माझी वाट गेलेच मला नाही बघायला. घाटात सांगायचं कोण काय सांगायचं कोण विचारायचं कोण ब्रेक कुठे म्हणून काय नाही जावं लागेल म्हटलं गाडी कशी पळाली. पुढे गेल्यावर मध्येच एक झाड तोडलं होतं. तिथं आमची 10-15 मिनिटं वाया गेली. तिथल्या माणसांनी युद्ध पातळीवर काम करून लगेच गाड्यांना वाट मात्र करून दिली. तर असं करून आम्ही पोचलो आदमापुरात. आणि हे बाळूमामांचं मंदिर. बाळूमामा म्हणजे जगाचा पाठीराखा हो. इथं तुम्ही कधीही या, गर्दी ही कायम असतेच. तर इथूनच तुम्हाला मामांचं दर्शन करवतो. हे बघा, आपला जरा कॅमेरा चांगला नाही, तरी पण जरा घ्या समजून. बायकोने भंडारा घेतला मुलांना आणि आईला लावायला. दर्शन मात्र मस्त झालं. तिथं माझ्याकडून मामांच्या पादुका साफ करून घेतल्या. खरंच माझ्या हातून आज मामांची सेवा घडली. आणि ही बाजारपेठ, इथं दोरे, माळा, प्रसाद असं सगळं मिळतं. बायकोने लाडूचा प्रसाद घेतला. तर इथून आलो. इथं काहीतरी इच्छा मनात धरून पैसे चिटकवायचं. पैसे चिटकलं की इच्छा पूर्ण होणार. पण काय नशीब बघा, आमच्या दोघांचं पण पैसे चिटकलं नाही. मग मामांना नमस्कार करून मागितलं की मामा देणारच. पुढे आल्यावर मस्तपैकी सगळ्यांनी गंध लावला. आता कसं दर्शन झाल्यासारखं वाटलं. तिथून पुढे निघत होतो तर इथल्या मंदिर प्रशासनाच्या साहेबांनी ओळखून मला आत बोलवलं. माझं कौतुक केलं. छान व्हिडिओ असतात असे म्हणाले. साहेबांना सुद्धा ब्लॉगमध्ये घेतलं. पुढे येऊन असं घडलं की भरपूर लोक आम्हाला भेटली. आमच्या व्हिडिओचं कौतुक केलं. आमच्यासोबत छान फोटो काढले. खरंच अशी कौतुक करणारी माणसं आम्ही कमावली आहेत. एवढं प्रेम मिळतंय, आणखी काय पाहिजे आम्हाला. सर्वांसोबत बोलत छान गप्पा मारल्या. मंदिराच्या बाहेर आलो, गाड्या काढल्या आणि आलो थेट हॉटेलमध्ये. कारण खूप भूक लागली होती. महाप्रसाद आम्हाला मिळाला नाही. त्यामुळे आम्ही हॉटेलमध्ये व्हेज थाळी मागवली. वरण, आमटी, कोबीची भाजी, चपाती, कांदा, लोणचं, उडदाचं पापड, सोलकढी. वाह, मस्तच जेवण झालं. आदमापुरात जर राहायचं असेल तर जवळच वाटेवर भक्त निवास आहे. इथे तुम्ही राहू शकता.
पुढे एका हॉटेलच्या समोर मामांची छान मूर्ती उभारली आहे. भरपूर लोक इथे फोटो काढतात. तर इथून आम्ही दमून भागून घरी निघालो. छान बाळूमामांचं दर्शन घेऊन. तुम्हाला ब्लॉग आवडला तर नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.